नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी ह्या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, चला ती बातमी काय लगेच सांगतो। तर बघा मित्रांनो, पीक विमा न भेटलेल्या शेतकऱ्यांना अखेर दुसऱ्या टप्प्यात पीक विमा आज संध्याकाळी वितरित करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम डीबीटी मार्फत वितरित केली जाणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे। तर मित्रांनो बघा, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अपडेट तसेच केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये अलगदपणे पीक विम्याची रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल। तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांचे पैसे अडकणार ते देखील राज्य सरकारने ह्या ठिकाणी सांगितलं आहे। तर मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही, तसंच ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंकिंग नाही, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, तसंच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही आणि ज्यांचं बँक खातं बंद आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, अशी अपडेट स्पष्टपणे राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो बघा, आता आज संध्याकाळी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ते जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आत्ताच फार्मर आयडी काढलं नसेल तर तात्काळ फार्मर आयडी काढून घ्या, कारण फार्मर आयडी शिवाय तुमच्या खात्यात पीक विमा जमा केला जाणार नाही। तर मित्रांनो बघा, आता जिल्ह्यांची यादी सांगतो। तर मित्रांनो बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्कम आली आहे 14 कोटी, पात्र शेतकरी आहेत 26,000। रत्नागिरी जिल्ह्यात 18 कोटी रक्कम आलेली आहे, तर पात्र शेतकरी आहेत 32,000। त्यानंतर रायगड जिल्ह्यात 22 कोटी रक्कम आली आहे आणि पात्र शेतकरी आहेत 40,000। ठाणे जिल्ह्यात रक्कम आली आहे 20 कोटी, पात्र शेतकरी आहेत 35,000। पालघर जिल्ह्यात रक्कम आली आहे 25 कोटी, पात्र शेतकरी आहेत 44,000। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात रक्कम आली आहे 87 कोटी रुपये, पात्र शेतकरी आहेत 1,60,000। त्यानंतर मित्रांनो, त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात रक्कम आली आहे 40 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत फक्त 71,000। त्यानंतर धुळे जिल्ह्यात रक्कम आलेली आहे 45 कोटी, तर पात्र शेतकरी आहेत 87,000। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात रक्कम आली आहे 33 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 60,000। त्यानंतर मित्रांनो, जर पुढे बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 63 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 1,06,000। त्यानंतर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 27 कोटी रुपये ह्या ठिकाणी रक्कम आलेले आहेत आणि पात्र शेतकरी आहेत 47,000। त्यानंतर येतोय अमरावती जिल्ह्यात रक्कम आलेली आहे मित्रांनो 90 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 1,40,000 फक्त। त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 1,310 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 2,50,000। त्यानंतर वाशिम जिल्ह्यात रक्कम आली आहे 42 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी आहेत 80,000। त्यानंतर वर्धा जिल्हा रक्कम 45 कोटी, पात्र शेतकरी आहेत 72,000। नागपूर जिल्हा रक्कम 53 कोटी, पात्र शेतकरी आहेत 80,000। त्यानंतर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यासाठी 26 कोटी रक्कम आली असून शेतकरी पात्र संख्या आहे 35,000। त्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 90 कोटी रुपये आले असून त्यासाठी शेतकरी 1,10,000 पात्र झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा जर बघितला तर ह्या ठिकाणी येतोय बुलढाणा जिल्हा। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 89 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी आहेत फक्त 1,15,000। त्यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यासाठी एकूण रुपये आले आहेत 68 कोटी रुपये आणि त्यासाठी पात्र शेतकरी आहेत 1,10,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, लातूर जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 83 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी जर बघितलं तर 1,30,000। त्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 96 कोटी रुपये, पात्र शेतकरी आहेत 1,15,000। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी मित्रांनो रक्कम आली आहे 47 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी आहेत फक्त 80,000। त्यानंतर मित्रांनो बघा, परभणी जिल्ह्यासाठी 75 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी संख्या आहे एकूण 1,30,000। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बीड, लातूर आणि धाराशिव ह्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे, हे 100% खरे आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 115 कोटी रुपये आणि 2 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 70 कोटी रुपये ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर
1,32,000 शेतकरी ह्या ठिकाणी जालना जिल्ह्यासाठी पात्र आहेत. तर मित्रांनो, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 92 कोटी रुपये आले असून त्यासाठी 68,000 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्याचं जर बघितलं तर रक्कम आली आहे 50 कोटी आणि पात्र शेतकरी आहेत 94,000. त्यानंतर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 120 कोटी रुपये आणि पात्र शेतकरी आहेत 2,35,000. त्यानंतर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचं जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यासाठी 110 कोटी रुपये आले असून पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 2 लाख. आणि त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यासाठी रक्कम आली आहे 96 कोटी रुपये आणि ह्यासाठी पात्र शेतकरी ठरले आहेत 65,000. ह्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज संध्याकाळी हा पीक विमा थेट त्यांच्या डीबीटी खात्यात जमा केला जाईल. तर मित्रांनो, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना याआधी पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आज संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात पीक विमा वितरित होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता कुठलीही काळजी करू नका, कारण पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा रक्कम मिळणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.